तर मंडळी बघा, आता हे सर्वांना आवडणारे, लहान मोठ्यांना सुद्धा हे बिस्किट आवडतात असे हे चॉकलेट बिस्किट आहे. आणि हे डबल चॉकलेट चोको चिप्स असे हे बिस्किट आहेत. आणि हे घरी मी बनवलेले आहेत. हे काही आपण बाहेरून विकत आणलेले नाही आणि ओव्हनमध्ये सुद्धा बनवलेले नाही. तर हे घरी बनवलेले कढईमध्ये तयार केलेले हे बिस्किट आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम हे बिस्किट लागतात. तर बघा मंडळी, आपण जे मार्केटमधनं बिस्किट आणतो त्यापेक्षाही सुंदर चव या बिस्किटांची इथे लागते. तर तुम्ही घरी हे बिस्किट नक्की ट्राय करा आणि अतिशय सोपे असे हे बिस्किट आहे. तर आता इथे घेतलेले आहे मी 80 ग्रॅम बटर. तर इथे मी अमूल बटरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर बटर नसेल हे, तर तुम्ही होममेड बटरसुद्धा इथे वापरू शकतात. तर 80 ग्रॅम बटर घेतलेलं आहे आणि आता ते बटर आपल्याला असं फ्लफी होईल तोपर्यंत आपल्याला ते असं मिक्स करायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही या बीटरने हे आपलं हे बटर आहे तर हे बटर असं फ्लफी करू शकता. पण माझ्याकडे हे विस्कर आहे आणि माझ्याकडे बीटर पण आहे. पण मी नेहमी यानेच आपलं हे बटर किंवा केकचं बॅटर वगैरे असतं तर ते यानेच मी असं मिक्स करत असते. तर बघा, आता आपलं हे बटर जे आहे तर ते असं फ्लफी व्हायला पाहिजे. तर यात टाकायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून पावडर शुगर. तर तुमच्याकडे जर पावडर शुगर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून ती पावडर शुगर इथे तयार करू शकतात. किंवा अख्खी शुगर जर टाकली तर हे इथे मिक्स होणार नाही, म्हणून आपल्याला इथे पावडर शुगरचा वापर करायचा आहे. आणि ही शुगर टाकल्यानंतर याचा कलर हा व्हाईट होतो. याचा कलर व्हाईट होईल तोपर्यंत आपल्याला ही साखर इथे फेटायची आहे. तर एकाच वेळेस आपल्याला ती साखर टाकायची नाही. एक एक चमचा साखर टाकून आपल्याला हे पूर्ण बटर आणि आपली ही पिठी साखर जी आहे तर ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी ही बिस्किट कशा प्रकारे बनवले आहे. तुम्ही जर ही व्हिडिओमध्ये स्किप केली तर तुम्हाला हे बिस्किट कसे बनवले आहे हे समजणार नाही. तर आता इथे आपली 3 टेबलस्पून साखर ही टाकून झालेली आहे आणि बघा, आपला हा जो बटरचा कलर आहे तर आधी हा येलो होता तर आता हा थोडा व्हाईट झालेला आहे. तर बघा, आता हे असा फ्लफी आपलं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे या बिस्किटांचं बॅटर हवं आहे. तर आता इथे टाकायचं आहे आपल्याला 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. तर या इसेन्सने पण आपलं हे चॉकलेटची चव खूप छान लागते. आणि आता इथे घेतलेली आहे मी चाळणी आणि त्या चाळणीवरती आपल्याला 1 कप इथे मैदा टाकायचा आहे. तुम्हाला जर मैद्यापासून बनवायचे नसतील बिस्किट तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतात. तर आता हे थोडं मी हे मैदा हा चाळून घेणार आहे आणि नंतर मग यात आपल्याला टाकायचं आहे कोको पावडर. तर 1/4 कप आपल्याला इथे ही कोको पावडर घ्यायची आहे. तर बघा मंडळी, आता हे कोको पावडर जी आहे तर ही एकदम कडू पण नको. कारण कडू ही कशामुळे होते, खूप जुनी जर असली तर ती कडू लागते आणि जर तुम्ही फ्रेश आणलेली असली बाजारातनं तर ते कडू जास्त लागत नाही. म्हणून फ्रेश आणलेली कोको पावडरच घ्या इथे. आणि इथे टाकलेलं आहे आपण आता 1 टीस्पून बेकिंग पावडर. तर बघा, इथे सोडा टाकायचा नाही आहे. फक्त आपल्याला 1 टीस्पून इथे बेकिंग पावडर टाकायची आहे. आणि आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे जे आपलं मिश्रण आहे तर हे जरा थोडंसं ड्राय होतं, म्हणून आपल्याला त्यात थोडं थोडं दूध टाकून याचा हा गोळा घट्ट भिजवायचा आहे. आणि आता इथे घेतलेलं आहे मी 3 टेबलस्पून चोको चिप्स. तर आपण चॉकलेटचे बिस्किट बनवतो आहे म्हणून आपल्याला चोको चिप्ससुद्धा यात टाकायचे आहे. आणि हे सर्व आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तर ते मात्र क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी माझ्या नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तर त्या व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. म्हणून ते जे बेल आयकॉन बटन आहे तर ते नक्की प्रेस करा. आणि आता इथे घेतलेलं आहे मी 1/4 कप मिल्क. तर बघा, हे मिल्क आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलंच पाहिजे. हे एकदम गार मिल्क इथे टाकू नका. तर बघा मंडळी, आता आपला इथे गोळा छान असा तयार झालेला आहे. तर थोडा वेळ याला आपण याचा बाजूला ठेवूया. आता इथे घेतलेलं आहे मी केक टीन. तर हे माझं 6 इंचाचं केक टीन आहे. तर यात मी नेहमी 1 किलोचा केक बेक करते. तर आता या केक टीनला खाली मी ऑइल लावलेलं होतं आणि वरून मी बटर पेपर ठेवलेला आहे. तर आपल्याला ज्या शेपमध्ये हे बिस्किट बनवायचे आहे तर त्या शेपमध्ये आपण हे बिस्किट बनवू शकतो. तर इथे मी गोल शेप घेतलेला आहे. तर त्या गोल शेपने मी इथे बिस्किट बनवणार आहे. तर बघा, आता या बिस्किटवरती मी एक कार्टून म्हणून एक 3 चोको चिप्स लावणार आहे. तर वरती डोळे आणि खाली तोंड. तर असं मी कार्टून म्हणून ते चोको चिप्स इथे लावते आहे. तर तुम्हाला जर असं लावायचं नसेल तर तुम्ही 5 ते 6 चोको चिप्स वरती टाकू शकतात.
आणि तसे सुद्धा हे बिस्किट तुम्ही बेक करू शकतात. तर अशा प्रकारे सर्व बिस्किट आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे. तर पहा आता या आपल्या 1 कप मैद्यामध्ये हे एवढे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर मंडळी आता घरी बिस्किट बनवणे अतिशय सोपे झालेले आहे. तर मार्केटमधनं बिस्किट आणायची काहीच गरज नाही. घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने बिस्किट हे तयार करू शकतो. तर आता इथे एका कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि वरती स्टँड ठेवलेली आहे. आणि 10 मिनिटासाठी मी हे प्रीहीट करून घेतलेलं आहे. आपण जेव्हा हे बॅटर तयार करत होतो, तर तेव्हा बाजूला गॅस चालू करून हे 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेलं आहे. आणि आता यात ते केक टीन ठेवलेलं आहे आणि 40 मिनिटासाठी आपण हे बिस्किट इथे बेक केलेले आहे. तर आता 40 मिनिट झालेले आहे. बघूया आपले बिस्किट कसे झाले आहे. तर बघा किती सुंदर आपला कलर आलेला आहे बिस्किटांना आणि खूप छान असे हे बिस्किट इथे बेक झालेले आहे. तर आता हे बिस्किट आपले गाढ झाल्यावरती आपण त्यांना खाली उतरवूया आणि बघूया आपण बिस्किट कसे झाले ते. तर मंडळी आता आपले हे बिस्किट सर्व बेक झालेले आहे आणि आता आतून आपण बघू आपले हे बिस्किट कसे झालेले आहे ते. तर तुम्हाला मी आतून दाखवते आता. बाहेरून तर ते छानच दिसतं पण आतून सुद्धा बघायला पाहिजे. तर बघा आता आपण जे आतमध्ये चोको चिप्स टाकलेले होते ते पण दिसत आहे आणि बिस्किट पण छान असे बेक झालेले आहे. तर चला मंडळी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.